नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नुकतीच आयोगाची गट ब जे काही परीक्षा झाली त्याची आन्सर की आयोगाने पब्लिश केलेली आहे. तर त्या अनुषंगाने आपण की त्याचा अंदाजित जे गट ब ची एक्झाम झाली त्याचा अंदाजित कट ऑफ किती असू शकतो त्या अँगलने आपण इथे चर्चा करणार आहोत. तर बघा आता अंदाजित कट ऑफ आफ्टर फर्स्ट की नंतर अंदाजित कट ऑफ किती असू शकतो. आता बघा तर मी पहिले म्हणजे कट ऑफ डिसाईड करण्यासाठी कोणकोणते महत्वाचे फॅक्टर असतात ते पहिले आपण डिस्कस करू. आता कट ऑफ डिसाईड करणारे फॅक्टर्स कोणते आहेत तर दोन महत्वाचे फॅक्टर असतात असं मला वाटतं. पहिला असते की लेवल ऑफ द डिफिकल्टी ऑफ दॅट एक्झाम, म्हणजे त्या पर्टिक्युलर एक्झामची डिफिकल्टी लेवल किती आहे हे महत्वाचा रोल प्ले करते. नंतर दुसरं असते की अवेलेबल सीट फॉर दॅट एक्झाम, म्हणजे ती पर्टिक्युलर एक्झाम किंवा ती एक्झाम साठी किती सीट्स अवेलेबल आहेत हे दोन निर्णायक फॅक्टर असतात. म्हणजे बाकी पण असतात परंतु हे मेन दोन फॅक्टर असतात. आता नंतर हे झालं की आता आपण बघितलं की गट ब ची जी काही एक्झाम झाली ती थोडीशी त्याची लेवल ऑफ डिफिकल्टी हार्ड होती आणि अवेलेबल सीट सध्या मला वाटते 550च्या जवळपास आहेत आणि त्याच्यामध्ये वाढ सुद्धा होऊ शकते. तर सध्या आपण ह्या गोष्टी कन्सिडर करून एक कट ऑफ काढण्याचा प्रयत्न करू. आता बघा थोडस मी क्लिअर करतो. नंतर बघा आता सब्जेक्ट वाईज जर अनालिसिस करायचं असेल तर बघा आता पहिले आपण सब्जेक्ट घेतलेले आहे इथं प्रश्न आणि बरोबर प्रश्न येण्याची शक्यता किंवा बरोबर प्रश्न शक्यता आणि डिफिकल्टी लेवल हे आपण एकदा बघू आणि त्याच्या बेसवर एक अंदाजित कट ऑफ किती असते हे आपण काढण्याचा प्रयत्न करू. आता हे लक्षात घ्या की हे अंदाजित कट ऑफ आहे हे कोणी काय मी काय एखादा मोठा तज्ज्ञ नाही. तर ज्या विद्यार्थ्यांना वाटते विश्वास ठेवावा त्यांनी ठेवावा, अदरवाईज ज्या विद्यार्थ्यांना वाटते की विश्वास ठेवू नये तर त्यांनी विश्वास ठेवू नये. म्हणजे असं काय एक्झॅक्ट कट ऑफ कोणी सांगू शकत नसते, हे फक्त एक अंदाज व्यक्त करत असते. आता बरेच लोक कट ऑफ व्यक्त करत असतात अंदाजित, कोणाचा तरी योगायोगानं त्या कट ऑफच्या जवळ जातो. म्हणजे कट ऑफ सांगणारे काय करतात ते आयोगाच्या कट ऑफच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात आणि कोणीतरी एखाद्या त्या कट ऑफच्या जवळ जातो आणि म्हणतो की आमचा कट ऑफ बरोबर आला. तर आयोगाशिवाय असा परफेक्ट कट ऑफ कोणाला सांगता येत नसते. ज्याचा बरोबर आला त्याचा फक्त फक्त आणि फक्त हे योगायोग असते. तर कुठलाही टाइमपास न करता आपण लगेच सुरुवात करू. आता बघा इतिहासाचे 10 प्रश्न होते. 10 प्रश्न आता बरोबर येण्याची शक्यता, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यानं चांगला अभ्यास केलेला असते की त्या विद्यार्थ्याला किती प्रश्न, ॲव्हरेज विद्यार्थ्याला किती प्रश्न बरोबर येऊ शकतात तर त्याला 5-6 प्रश्न येऊ शकतात. आपल्याला माहित आहे की इतिहासाची जी काही डिफिकल्टी लेवल होती ते मॉडरेट टू हार्ड, म्हणजे मध्यम ते अवघड या स्वरूपाचा इतिहास होता. एकदम इझी नव्हतं कारण की बऱ्याच मल्टिपल लाईन प्रश्न होते. आणि दुसरा आहे भूगोल विषय, त्याचे सुद्धा 10 प्रश्न होते. त्याचे सुद्धा एक ॲव्हरेज विद्यार्थ्याचे 5-6 प्रश्न बरोबर येऊ शकतात आणि त्याची सुद्धा लेवल ऑफ डिफिकल्टी मॉडरेट टू हार्ड आपण इथं कन्सिडर केलेली आहे. नंतर अर्थशास्त्राचे किती 15 प्रश्न होते. आता त्याचे बरोबर येण्याची शक्यता, आता हे कसं झालं की ॲव्हरेज विद्यार्थ्याची आपण काढली, एकदम टॉपचा विद्यार्थी कन्सिडर केलेला नाही. एकदम ज्याचा अभ्यास कमी आहे तो विद्यार्थी सुद्धा आपण इथं कन्सिडर केलेला नाही. आणि याची सुद्धा मॉडरेट टू हार्ड होती तर त्याचा सुद्धा 8 ते 10 प्रश्न बरोबर येऊ शकतात. नंतर करंट अफेअर्स त्याचे 15 प्रश्न होते, त्याचे 10 ते 11 प्रश्न येऊ शकतात, म्हणजे इझी टू मॉडरेट या कॅटेगरीत आपण त्याला कन्सिडर केलेलं आहे. नंतर राज्यघटना नेहमी सारखेच प्रश्न आले होते, म्हणजे ते आपण इझी टू मॉडरेट या कॅटेगरी, म्हणजे 10-12 प्रश्न येऊ शकतात एक ॲव्हरेज विद्यार्थ्याला. त्याच्यामुळे आपण इथं सुद्धा इझी टू मॉडरेट या कॅटेगरीमध्ये त्याला कन्सिडर केलेलं आहे. नंतर विज्ञानचे 15 प्रश्न होते. आता बऱ्याचदा मुलं काय म्हणतात सर विज्ञानचे वन लाईनर असतात, इझी असतात. इझी नसतात. विज्ञानचे जरी वन लाईनर प्रश्न दिसत असले तरी काय असते की ते हार्ड असतात. त्याच्यामुळे बरोबर येण्याची शक्यता, मी इथं 8 ते 9 प्रश्न केले म्हणजे तरी त्याला मॉडरेट टू हार्ड मी कॅटेगरी ना. तर मग सर इथं तर वन लाईनर होते, सहज प्रश्न येण्यासारखे होते, तसं नसते. विज्ञानचे जरी वन लाईनर दिसतात परंतु ते तेवढे सोपे नसतात. त्याच्यामुळे मॉडरेट टू हार्ड या कॅटेगरीमध्ये आपण कन्सिडर केलं. अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे 20 प्रश्न होते, 10 ते 12 प्रश्न बरोबर येऊ शकतात. आता तुम्ही म्हणता सर अंकगणित व बुद्धिमत्ता तर सोपा आहे तरी तुम्ही त्याला इझी टू मॉडरेट या कॅटेगरीमध्ये का कन्सिडर केलं. जरी ते सोपं असतात परंतु तिथं टाइम लिमिट असते, त्याच्यामुळे आपण त्याला इझी टू मॉडरेट या कॅटेगरीमध्ये मी कन्सिडर केलं. त्याला म्हणजे असं एकदमच इझी मी कन्सिडर केलेलं नाही. म्हणजे जरी सोपे प्रश्न दिसत असले तरी काय असते की टाइमचं लिमिट असल्यामुळे ते सोपे होत नसतात हॉलमध्ये. त्याच्यामुळे आपण त्याला सुद्धा इझी टू मॉडरेट, म्हणजे मी एकदमच इझी त्याला कन्सिडर केलं नाही. तर ॲव्हरेज विद्यार्थ्याला त्याला 10 ते 12 प्रश्न बरोबर येऊ शकतात. आता टोटल प्रश्न बरोबर किती येऊ शकतात एखाद्या ॲव्हरेज विद्यार्थ्याचे, 56 ते 58.
आता हे बरोबर येऊ शकतात, पण ते 56 ते 58 एवढे थोडे सॉल्व्ह करते. तो काय करू शकते, अटेम्प्ट किती करू शकतो, एक साधारण आपण जर बघितलं तर मी 88 ते 94 किंवा 95 ते 96, म्हणजे आपण जर साधारण एक दोघांचा कंबाईन केलं तर म्हणजे 88 ते 96च्या दरम्यान एक साधारण प्रश्न काय काय बरेच विद्यार्थी 100 पैकी 100 सुद्धा करतात. तर आपण एक 88 ते 96च्या दरम्यान एक ऍव्हरेज विद्यार्थ्यांनी सॉल्व्ह केलेले असतात, तर असं कन्सिडर केलेलं आहे. आता स्कोर बॅलन्स, कारण की त्याचे जरी 56 ते 58 बरोबर आले, पण त्याच्यावर या ज्या एक्स्ट्रा प्रश्नावर त्याला फाईन 1/4 लागेल ना, म्हणून हे असं सगळं कन्सिडर करून त्याचा स्कोर किती बॅलन्स राहू शकतो, तर 47 ते 51. आता परीक्षेची लेवल ऑफ डिफिकल्टी मी पहिले सांगितलं की जरी लोकांना वाटतं की इझी असते, इझी नसते. ज्यांचा अभ्यास 1-2 वर्षाचा अभ्यास करणारे विद्यार्थी त्यांना सोपे वाटते, कारण की 10-12 प्रश्न ओळखीचे असतात, त्याच्यामुळे त्यांना सोपं वाटते. परंतु ज्यांनी 1-2 मेन्स दिल्या किंवा बरेच 4-5 वर्षापासून अभ्यास करतात त्या विद्यार्थ्यांना कधीच पेपर सोपं वाटत नाही. त्याच्यामुळे आणि कसं असतं की एका तासामुळे जरी सोपं वाटते, परंतु तिथं बऱ्याच चुका करतात टाइमचं लिमिटेशन असल्यामुळे. म्हणून मी लेवल ऑफ डिफिकल्टी इथं डिफिकल्ट लेवल कन्सिडर केलेली आहे. आता हे सगळे फॅक्टर कन्सिडर केल्यानंतर एक अंदाजित कट ऑफ किती येऊ शकतो, थोडस मी क्लिअर करतो. तर आता अंदाजित कट ऑफ किती येऊ शकतो, तर बघा, कट ऑफ हे अंदाजित कट ऑफ फॉर ग्रुप बी 2026, तर मला असं वाटतं की ओपन जनरल साठी हा अंदाजित जो काही कट ऑफ आहे हा 47 ते 52 यांच्या दरम्यान राहू शकतो. आता तो कोणाला काही हे चुकीचा वाटत असेल, कोणाला काही म्हणजे एकदम कमी वाटत असेल, कोणाला अति जास्त वाटत असेल. आता पहिले मी क्लिअर केलं की हा ज्याचा त्याचा विश्वासाचा प्रश्न आहे. मी काही कोणताही तज्ज्ञ नाही कट ऑफ सांगणारा, किंवा मला फार समजते अशातला भाग नाही. हे फक्त मी अंदाज व्यक्त केला. होप करतो काही गोष्टी कामाच्या वाटल्या असतील तर चॅनलला आपल्या लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.